हॅलो नमस्ते नमस्कार मैत्रिणींनो, मी प्रतीक्षा तुमचं प्रतीक्षाच व्लॉगमध्ये खूप मनापासून स्वागत करते। आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात तुमच्या मनासारखा आणि तितकाच पॉझिटिव्ह जाऊ देत। आणि केसांचा बघा अवतार कसा झाला आहे, पांढरे झालेत केस माझे, खूप कमी वयातच पांढरे झालेत, काय माहीत नाही। म्हणजे 7वीपासून केस पांढरे आहेत माझे। म्हणजे मेहंदी मी 7वीपासून काही लावत नाही, थोडे थोडे होते, त्यामुळे मग ते तसंच ठेवत होते। पण ज्यावेळेस माझं ग्रॅज्युएशनच्या वेळेस त्यावेळेस मी खूपच इथे समोरच पांढरे होते, त्यामुळे मेहंदी लावायला सुरुवात केली आहे। त्यामुळे आता आता आमच्या प्रांशूचं जावळ काढण्यासाठी जायचं आहे, त्यामुळे तर थ्रेडिंगला वगैरे जावं लागणार आहे पार्लरमध्ये पण, आणि मेहंदी पण लावून घेणार आहे। बघू आता कधी होते काय नाही, आजचा दिवसात काय होईल काय नाही ते तुमच्यासोबत मी शेअर करते, तर चला। आणि आज आईने जेवणासाठी बनवली होती ओल्या खोबऱ्याची चक्की, आणि एकदम मस्त झाली होती। इथे हुलपली बनवली पण थोडीशी ती घट्ट झाली आहे, बेसन टाईप झाली आहे। आणि चपाती बनवली होती। आता गूळ आणि चिंच घालून हुलपली बनवतात आमच्याकडे, आणि दोघंही एकदम शांत झोपले होते आणि उठल्यावर एकदाच उठले होते। आणि अशा वेळेस माझी इतकी तारांबळ उठते ना, हे रडलं की हे रडतं, मग म्हणून प्रांशूला काही काय म्हणून खाली उतरून घ्यावं लागतं, कारण तो पडतो, त्यामुळे मग आणि हे जे खोकं दिसते तुम्हाला, याच्यामध्ये क्रीम रोल आहेत, आणि या क्रीम रोलची म्हणजे डेट 2-3 दिवसाचीच आहे, त्यामुळे ते पप्पाने घरी आणून ठेवलेत। ते सध्या तुकाराम मुंडे सर आहेत, त्यांनी म्हणजे भेसळयुक्त पदार्थ ठेवू नका आपल्या बिझनेसमध्ये असं सांगितल्यामुळे पप्पा म्हणजे डेट जाणार असलेल्या वस्तू घरी आणतात, त्यामुळे आता हे पूर्ण खोकं उरलेलं आहे। आणि आता मी ते प्रांशूला पण खायला देणार नाही आहे। काका काका आत्या काका बाबा बाबा म्हण रे गोलू, बाबा 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 बाबा। चला थांब थांब, मी घेते, थांब थांब, डन होते का? इकडे बघ, इकडे बघ, चला। नंतर मी निघाले होते पार्लरमध्ये जाण्यासाठी, थ्रेडिंग तेवढी करून यावं म्हणलं, आणि हँडवॅक्स वगैरे, आणि करून आले दुकानामध्ये। कुक कर रे गोलू, कसं बघला रे? काय पुरगी आहे? हा, चल बर चल गोलू। आणि अक्षरशः 4 महिन्यानंतर मी थ्रेडिंग केली होती, त्यामुळे चेहरा छान दिसत होता। कशाचे किती गंध झाले पोरग, सोड 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 येड्या, इकडं इकडं, चल चल चल, मी चालले बघ मध्ये, बाय बाय। ये काय ना नाही, ये इकडं, चल जाऊन, हा चल, ख्या ख्या करून चल चल, नको रे राजा, चल चला, मधी मधी मधी, चला मधी मधी रे, मधी, चला आपल्याला दूध देत तुला प्यायला, चला दूध प्या, चला चला, चहा प्यायचा आहे आता, चला चला चला। ओ काय चाललंय मी
प्रांशू झोपलीला केला आता बॅट. नंतर चहा पिला. प्रांशूचं थोडंसं बॅट बॉल खेळणं बघितलं आणि चला म्हणलं आता स्वयंपाक करून घ्यावं. खिचडी करायला घेतली मीच. आणि इकडे तांदूळ धुवून घेतले, तांदूळ आणि मुगाची डाळ. आणि खिचडीला फोडणी टाकाय. आज खिचडीला काहीच नव्हतं बरं का. म्हणजे फक्त लसूण आणि कांदे, टोमॅटो, बटाटो काहीच नव्हतं. त्यामुळे आहे त्याच्यामध्येच खिचडीला फोडणी टाकून घेतली. आणि इकडे यांचं देवाला दिवा लावणं चालू आहे. कसा बसतोय रोज आहे ठरलेलं, मांडी घालून म्हणजे मांडीवर बसतोय दिवाला वगैरे लावताना प्रांशू. तर इथं बसलाय आता आणि देवाला लावतायत दिवा लावून घेतलं. आजचा ब्लॉग मी एंड करते आणि माझी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. उद्या भेटूया नवीन एका ब्लॉग.